रंग आमचा। सोलापूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यामध्ये सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाल्याचा आरोप, 4 जण ताब्यात। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवार यांच्यामध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रावतार। नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात अक्षरशः कोंडलं। अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नये म्हणून घरात बंद केलं। जोरदार घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचाही केला आरोप। नागपूरमध्ये 2.5 तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर किसन गावंडेंचा अर्ज मागे न घेण्यासाठी समर्थकांनी गावंडेंना काही वेळ घरात कोंडलं। आता आरपारची लढाई म्हणत भाजपचे नेते दत्ता केळुस्कर बंडखोरीवर ठामच। केळुस्कर यांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी। मुंबईमधील वॉर्ड नंबर 173 मधून अर्ज कायम। शिवसेना पक्षाचा सेबी फॉर्म घेणाऱ्या उद्धव कांबळेंची निवडणुकीतून माघार, तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं। अर्ज माघारीनंतर उद्धव कांबळे यांची ही प्रतिक्रिया। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध। भाजपचे 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक, इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। मुंबईमध्ये उमेदवारांची बंडखोरी थोपवण्यात भाजपला यश। 22 पैकी आता केवळ 6 जण बंडखोरीवर ठाम। भाजप वरिष्ठांच्या शिष्टाईमुळे बहुतांश बंडखोरांची तलवार म्यान। भाजपमधील बंडखोरी शमवण्यासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात। 2 दिवस स्वतः उमेदवारांसोबत फोनवर संवाद साधला। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणीचे प्रयत्न। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची लढाई थेट भाजप विरोधात। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचे हे विधान। पालिका निवडणुकांसाठी अजितदादांकडून जोरदार नियोजन। पिंपरी महानगरपालिकेत भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप। काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यावधींपर्यंत वाढल्या। आमदार महेश लांडगे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका। पुण्यात अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवार यांना हा प्रश्न, तर तुझ्या तोंडात साखर पडो, अजित पवार यांचं हे उत्तर। सूर्याजी पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंदे लक्षात राहणार। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका। भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर। पुण्यात एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या आंदोलनात मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याची मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाली, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका। भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी मज्जाव केला, त्यानंतर पुजाऱ्याला जबर मारहाण। शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर यांच्या पुजाऱ्याला मारहाण। न्यायालयामध्ये धाव घेणार। मराठी ही मानवी मूल्यांची भाषा। चंद्रसूर्य असेपर्यंत मराठी भाषेवरील अभिमान कायम असेल। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी वडू बुद्रुकमधील 2.5 एकर जागा देण्याचा शासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा पुढाकार।